शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी सुनावणी सुरू। सुनील प्रभूंची जेठमलानींकडून उलट तपासणी। विधिमंडळात आजपासून सलग 5 दिवस सुनावणी होणार। राष्ट्रवादी पक्ष आमचाच, प्रतोद आमच्यासोबतच, मूळ पक्ष आमचाच, अजित पवार गटाचं विधानसभा अध्यक्षांच्या नोटीशीला उत्तर। जोपर्यंत सरकारच्या ताटाखालचं मांजर पदावर असेल तोपर्यंत सरकार कसं पडणार? संजय राऊतांची राहुल नार्वेकरांवर टीका। तर अशा अध्यक्षांमुळे शिंदेंसारख्या लोकांचा आत्मविश्वास वाढत असल्याचाही राऊतांचा आरोप। राज्यात अवकाळीनं प्रचंड नुकसान आणि महाशय तेलंगणाच्या प्रचारात राऊतांचा हल्लाबोल। तर अजित पवारांच्या गटात मोठे नेते, त्यांना प्रचाराला का नेलं नाही? राऊतांचा खोचक सवाल। आम्हाला कुठे डावललं जातं यापेक्षा राऊतांनी स्वतःचा पक्ष कुठे आहे ते पाहावं। भाजप सक्षमपणे प्रचार करतंय, आम्ही प्रचाराला जावं असं काही नाही। तटकरेंचा राऊतांवर पलटवार। राष्ट्रवादीने सरकार पाडलं नसतं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला असता। मराठा आरक्षणावर पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य। चव्हाणांच्या काळातच आघाडी जास्त बिघडली। चव्हाण कायम राष्ट्रवादीला पाण्यात पाहतात, त्यामुळेच काँग्रेसचं नुकसान। सुनील तटकरेंचं चव्हाणांना प्रत्युत्तर। सगळ्यांनीच मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, सगळे नेते दोषी। 1 तारखेला जालन्याच्या सभेत मी सगळ्यांचा समाचार घेणार, जरांगेंचा इशारा। जरांगेंनी लायकी शब्द मागे घेतला तर मीही माझे शब्द मागे घेतो। आमची लढाई वैचारिक, वाद नको। हिंगोलीतल्या सभेतले शब्द बबनराव तायवाडेंकडून मागे। छगन भुजबळ जातीय तेढ निर्माण करताय आणि तीच सरकारची भूमिका आहे का? जरांगे पाटलांचा सरकारला सवाल। आणखी एक महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे आज दुपारी 1:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। उद्धव ठाकरे आज नेमका कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार? उद्धव ठाकरे आज नेमका कुणावर निशाणा साधणार ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। दुपारी 1:30 वाजता उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत। तर यावर आपलं लक्ष असणार आहे। पुन्हा एकदा बातम्यांचा महाफास्ट आढावा। बातमी नागपुरातनं। शिंदे समिती गठीत झाली तेव्हाच भुजबळांनी भूमिका मांडायला हवी होती। आता सरकारच भुजबळांचं ऐकत नाहीये। एकाच घरात राहणारे एकमेकांशी भांडतायत, वडेट्टीवारांची टीका। महात्मा गांधी महापुरुष तर नरेंद्र मोदी युगपुरुष। गेल्या शतकातील महापुरुष महात्मा गांधी होते आणि नरेंद्र मोदी हे या शतकातील युगपुरुष आहेत। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं वक्तव्य। तर कोण पुरुष आणि कोण युगपुरुष ते 2024 ला कळेल। संजय राऊतांचा उपराष्ट्रपतींना टोला। युगपुरुष कोण हे इतिहास आणि जनता ठरवते, राऊतांची प्रतिक्रिया। उजरेगिरी लाचारी करण्यासाठी हे शब्द वापरतात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपराष्ट्रपती धनखड यांच्यावर टीका। नवी दिल्लीमध्ये आज छत्रपती संभाजीराजे केंद्रीय राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेणार। आरक्षणाच्या मुद्द्यावर भेट घेणार असल्याची चर्चा। विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीबाबत अनिश्चितता। रामराजे नाईक निंबाळकरांना अपात्र ठरवण्यासाठीची याचिका प्रलंबित। सभापतीपद निंबाळकरांना देण्याचं भाजपचं आश्वासन, सूत्रांची माहिती। अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची तब्येत खालावली। तुपकरांच्या आंदोलनाचा आजचा 4था दिवस। बुलढाण्यामध्ये सोयाबीन कापूस उत्पादकांच्या प्रश्नासाठी तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन। शेतकऱ्यांसाठी जीव द्यायला तयार, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार। शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम। छगन भुजबळांची समता पुरस्कार वितरण सोहळ्याला हजेरी। महात्मा फुले स्मारकात पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक। अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा अजित पवार आढावा घेणार। येत्या अधिवेशनात नुकसान भरपाईची मागणी लावून धरणार, तसंच दुष्काळग्रस्त भागातही दौरे करणार, वडेट्टीवारांची माहिती। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात अवकाळी पाऊस। पावसानं शेतकऱ्यांच्या कांदा आणि हरभऱ्याचं मोठं नुकसान। शेतकरी पुन्हा संकटात। अवकाळी पावसानं यवतमाळच्या पुसद तालुक्यातील नाल्याला पूर। परिसरातील कापूस आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान। सकाळपासूनच रस्ता बंद। बीडच्या वडवणीतील देवगावसह आसपासच्या परिसरात अवकाळी पावसाचा फटका। तुरीसह कापसाचं पीकही भुईसपाट। मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या भुसावळ बसस्थानकात पावसामुळे पाणी साचल्यानं प्रवासी हैराण। महामंडळाकडून मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष। आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडून नाशिकमध्ये नुकसानीची पाहणी। पाऊस आणि गारपिटीनं नुकसान झालेल्या निफाडलाही भेट। नाशिकच्या लासलगावमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। लाल कांदा आणि उन्हाळी कांद्यांच्या रोपांचं मोठं नुकसान। कांद्याच्या बाजारभावात 16% वाढ। नाशिकमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे कांद्याचं प्रचंड नुकसान। 500 ते 600 कोटींचा फटका। अवकाळी पावसामुळे कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता।
नाशिकच्या सुरगाण्यामध्ये अवकाळी पावसाचा हाहाकार, शेतात काढून ठेवलेल्या भाताचं अतोनात नुकसान, संकटाच्या फेऱ्यात अडकलेल्या बळीराजाला तातडीनं मदत करण्याची मागणी. नंदुरबारमध्ये पावसानं झालेल्या नुकसानीची आमदार शिरीष नाईक यांच्याकडून पाहणी, सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शिरीष नाईक यांची मागणी. अमरावतीमध्ये अवकाळीमुळे कापूस भिजून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, तर तुरीवरही बदलत्या हवामानामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव. नागपूर शहरासह परिसरात अजूनही रिमझिम पावसाच्या सरी, तापमान 5 ते 6 अंश सेल्सिअसनं घटलं, रब्बीतील हरभरा, गहू, तूर पिकाला फटका. पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसानं 19,000 शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त, 11,227 हेक्टर क्षेत्रावर 33%पेक्षाही अधिक नुकसान, तहसील पातळीवर पंचनामे करण्यास सुरुवात. वर्ध्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पावसानं कपाशी आणि तूर पिकाला फटका. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, भात पिकाला पावसाचा फटका. वाशिमच्या कामरगावमध्ये अवकाळी पावसामुळे 3 एकरातील कपाशी जमीनदोस्त, शेतकऱ्यांचं 2 लाखांपेक्षाही जास्त नुकसान. वाशिम जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसानं टोमॅटोचं प्रचंड नुकसान, नुकसानीचे पंचनामे करून सरकारनं भरघोस मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे सातपुड्याच्या दुर्गम भागात वीज पुरवठा खंडित, शेतीचंही मोठं नुकसान, सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी. धाराशिवमध्ये विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस, अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान, संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण. रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी, काही ठिकाणी विजांचा कडकडाट, पुढचे 2 दिवस अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा. बीडच्या परळी बसस्थानकाची पावसामुळे दुर्दशा, बसस्थानकातून वाट काढण्यासाठी प्रवाशांना करावी लागते तारेवरची कसरत. नांदेड शहर परिसरात पसरली धुक्याची चादर, काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान. पुण्याच्या खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या संकटानंतर आता शेतकऱ्यांसमोर धुक्याचं संकट, धुक्यामुळे पिकांना रोगराईचा फटका बसण्याची शक्यता, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. पुण्याच्या इंदापूरमधील उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठी घट, उजनी धरणाची पाणी पातळी 32%वर, जानेवारी महिन्यातच धरण मोकळं होण्याची भीती. अहमदनगरमध्ये आज आणि उद्या अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याकडून जिल्ह्याला येलो अलर्ट, नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. अवकाळी पावसामुळे मुंबईच्या हवेत कमालीची सुधारणा, मुंबईचा आजचा AQI 53वर, 2 दिवसात हवा दर्जा निर्देशांक घसरला. शिवसेना उपनेते अद्वै हिरे यांच्या जामिनावर आज निर्णय, रेणुका सूतगिरणी कर्ज प्रकरणी अद्वै हिरे यांना न्यायालयीन कोठडी. दुधाला 50 रुपये दर मिळावा या मागणीसाठी बीडच्या आष्टीमध्ये शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठिय्या आंदोलन. पुण्याच्या खेडमधील वाफगावमध्ये दूध दरवाढीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, शासनाच्या GRची होळी करत नोंदवला निषेध. कोळी समाजाची पदयात्रा मुंबईच्या वेशीवर अडवली, मंत्रालयावर धडकणाऱ्या पदयात्रेची मुलुंड टोलनाक्यावर अडवणूक, मागण्या पूर्ण करा अन्यथा जलसमाधी घेऊ, आंदोलकांचा इशारा. मंत्रालय परिसरामध्ये ट्रकच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या योजनेचा प्रचार प्रसार, मोदींच्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा निर्धार. साताऱ्याच्या निमसोडमध्ये श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींचा थरार, जवळपास 317 बैलगाड्यांचा शर्यतीमध्ये सहभाग, शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा शौकीनांची मोठी गर्दी. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बुधगावमध्ये नियम पायदळी तुडवून बैलगाडा शर्यतीचं आयोजन, शासनानं लागू केलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल.